आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महागाई भत्त्यात 2% वाढ, महागाई भत्ता 53% आता 55%वर राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयातील 50 ते 60 हजार खटले पहिल्या टप्प्यात कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग, सर्किट बेंचमध्ये 700 वकील हे काम करणार। मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचं आश्वासन। विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी नारायण राणेंचाही पुढाकार। नागपुरात एनसीईआरटीच्या बनावट पुस्तकांच्या विक्रीचं रॅकेट समोर, बनावट पुस्तक विक्रीचं हे रॅकेट नागपूरसह देशात असल्याची माहिती। बनावट पुस्तकांच्या पानांच्या दर्जावर सुद्धा प्रश्नचिन्ह। राज्यातील खासगी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी आता ठरवलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणी केल्यास कारवाई होणार। शुल्क आकारणी संदर्भात शुल्क नियामक प्राधिकरणाचा म्हणजेच FRAचा स्पष्ट इशारा। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण, सोन्याच्या दरात 1200 रुपयांची तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण। अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजपासून 2 दिवस बंद राहणार, देवीच्या मूळ मूर्तीवर पुरातत्व विभागाकडून संवर्धन प्रक्रिया होणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर AI आधारित इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, तर जुलै 2024 पासून या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध 27 लाख ई चलान जारी, 470 कोटी रुपयांचा दंड वसूल। गणेशोत्सव काळामध्ये डीजे वाजल्यास आता मुंबई पोलीस कारवाई करणार, न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई होणार। ज्या मंडळांकडून या आदेशांचं उल्लंघन होईल त्यांच्यावर कठोर कारवाई।